जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचारानंदानं की फेकून द्यावं हे देहाचं लखतळत्या गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळा शरडोहामध्ये आणि करावं सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सद्भाव. मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा डंख मारावा की त्यानंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या येणाऱ्या निद्रेला हे पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच मेघ आहे. इथंच मेघ आहे. नवीन स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण, प्रेताच्या निर्जीवपणाने अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो आमच्याच मारेकराच्या दाराशी. विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतो. अरे मग करुणा करा. ह्या विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन आम्ही थेरड्यांनी कुणाच्या पायावर डोकं आदळायचं रे? कुणाच्या पायावर? कुणाच्या पायावर? कुणाच्या पायावर? कुणाच्या पायावर? टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. एकच सवाल आहे. एकच सवाल आहे.